खुर्द बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल सागर एक अनुभवी गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडवरती रोहन नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल किरण पाटील. या किरण पाटीलचा जर विचार करायला गेला ना सर कॉलनी क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे या किरण पाटीलचं. मस्त मॅच बघायला झाली सकाळपासून आतापर्यंत. तर सामन्याला होते सुरुवात पंचांचा इशारा येतो लेट्स प्ले. पहिला चेंडू सामना करतो रोहन. पहिल्या चेंडूवरती फटका लगावण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न किरण पाटील यांचा कॉल होता पण रोहनने थांबण्यासाठी सांगितलं कारण एक धावेची पूर्तता झाली. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 1. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो तयार होतो तो सागर. स्ट्रायकिंग एंडला गेला तो किरण. कॉलनी क्रिकेटमधील एक मोठं नाव किरण पाटील. समर्थ 11 मधून खेळत असताना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. आयुष्यावर जसं मी म्हटलं ना कॉलनी क्रिकेटमध्ये खेळत असताना या किरण पाटीलचं खूप मोठं नाव आहे. तत्पद त्यानंतर किरणने लगेच सागरवरती चार्ज घेतला. काय बॅटिंग. एक क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. क्वालिटी स्ट्रोक आपल्याला किरण पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जरी माझी उंची कमी असली ना तरी माझी कीर्ती महान आहे. पुन्हा एकदा किरणच्या बॅटमधून चेंडू लॉक झालाय. क्षेत्ररक्षक आहे पण फक्त बघायची भूमिका निभावेल तो क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती सीमा रेषा पार. षटकार. लगातारचे 2 चेंडूवरती 2 षटकार. काय बॅटिंग चालले. तीन चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सागर सज्ज सामना करायला. किरण पुन्हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. शरीराचा वेट घेऊन चेंडू जातो क्षेत्ररक्षकाकडे गॅदर करेपर्यंत एक धाव घेण्यात यश मिळालं. चार चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला आता आलाय तो रोहन. फुलटॉस चेंडूचा खरपूस असा समाचार घेतलाय आणि चेंडू येतोय समालोचन कक्षाला मानवंदना देत सीमा रेषा पार. षटकार. धावा आल्यात 6 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. 5 चेंडू खर्च करत असताना सागर यांनी 20 धावा खर्च केला. पुन्हा एकदा रोहन याला यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि 22च्या स्वरूपात गोसंख्यित क्षेत्रात चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. पहिलं षटक हातात असताना कुठेतरी सागर यांचं महागडं षटक ठरतंय की काय कारण 21 धावा खर्च केला सागरने पहिलं षटक हातात असताना. पुन्हा एकदा अमोल पाटील यांनी बॉलिंग ट्रॅकवरती येण्याचा निर्णय घेतलाय आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघाचा संघनायक अमोल पाटील मैदानात आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल आपल्याला किरण. किरण सज्ज आहे मोठा फटका सजवण्यासाठी पण कुठेतरी अमोलचा निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहायला मिळतो आपल्याला अमोल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अमोल पाटील सामना करतोय किरण पाटील. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्या चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. काय खेळी चालली आयुष सर पाहताय आपण. जसं मी म्हटलं होतं धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. किरण पाटील नाम तो सुना ही होगा. मॅन फ्रॉम पाडी. काय खेळी करतोय
किरण पाटील मैदानामध्ये कॉलनी क्रिकेट खेळत असताना ज्याच्या नावाचा बोलबाला या घनसोली कॉलनी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो असा हा किरण पाटील आज इथे आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पण कुठेतरी एलिव्हेशन चुकलं आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात गेला. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू समाप्त. 9 चेंडू नंतर 28 धावांवरती खेळतात पाडेवाडी संघ. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आणि चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषा पार. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमोल पाटील सज्ज सामना करण्यासाठी. किरण अतिरिक्त चेंडू धावसंख्येत 1 ने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. 33 या आकड्यावरती, क्षमा करा. चेंडू लॉब झाला, क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी रोहनने कॉल दिला आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळालं. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमोल पाटील सज्ज सामना करेल तो किरण पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न पण कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलं आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू थांबला. निर्धाव चेंडूची सांगता करताना अमोल पाटील. पस्तीस 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 35 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो ओमकार. सामना करेल रोहन. रोहनने मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी एलिव्हेशन बॅटचा स्पीड कमी पडताय आणि निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहायला मिळाला रोहन. पुन्हा एकदा सज्ज रोहन, सॉरी ओमकार. बॅटिंग स्ट्राईक वरती आपल्याला रोहन पाहायला मिळेल. रोहनच्या बॅट मधून फटका आलाय, फटका सजवला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तेवढ्याच तत्परतेने 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्येत 2 ने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 3रा षटक घेऊन आला ओमकार. सामना करतो रोहन पाटील. पुन्हा एकदा रोहनच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय थ्रो, 100 थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट आणि रोहनला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय. ओमकारने धावचीतच्या स्वरूपात बाद झाला तो रोहन. रोहनची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरतोय हर्षल. तर पुन्हा एकदा सज्ज ओमकार. बॅटिंग लाईनअप मध्ये आलाय तो. स्ट्रायकिंग एंडला किरण. 1 धाव घेण्यात यश मिळालं किरणला. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3ऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंड वरती हर्षद. काय करणार आपल्या संघासाठी हर्षद? अजितने विश्वास दाखवलाय. 1 डाऊनला ज्यावेळेस अजित इन करतो त्या ठिकाणी अजितने आज हर्षदला पाठवलंय. पाहू आपल्या संघासाठी हर्षद कितपत योगदान देतोय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. 5 चेंडू नंतर धावसंख्या येते ती 38 धावा. लोअर फुटर्स पद्धतीचा चेंडू हाताळला.
आणि त्यावरती झेलबाद करण्यात यश मिळालं. ओमकारला तंबूच्या आश्रयाला परत जातो तो. हर्षदची जागा भरून काढण्यासाठी निघाला स्वतः कप्तान, संघनायक संघाचा आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजित पाटील. शेवटचे 6 चेंडू, निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. या षटकानंतर आपल्याला आपल्या समोर पाडी या संघाकडून टार्गेट दिसेल असं स्लॉग ओव्हरचं आणि निर्णायक षटक घेऊन आलं होतं. बॉलिंग एंडवरती विशाल सामना करतो किरण. फटका लगावलाय, काय फटका सजवलाय, याला बोलतात क्रिकेटिंग शॉट. आणि एक धाव घेण्यात यश मिळालं किरणला. धावसंख्या 1 ने वाढेल. आणि ज्याच्या बॅट मधून झंझावत अशी खेळी झाली. 2 चेंडूवरती 10 धावांची गरज असताना 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार सजवले असा अजित स्ट्रायकिंग एंडवरती. पुन्हा एकदा प्रयत्न पण कुठेतरी फसला आणि पहिल्या चेंडूवरती अजितला तंबूत परतवलंय. गोल्डन डकचा शिकार झालाय तो अजित. अजितची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आला साहिल. धावफलक स्थिर आहे, 39 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. येणारे 4 चेंडू, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय तो विशाल. येणारे शेवटचे 4 चेंडू, या 4 चेंडू नंतर आपल्या संघासाठी एक ध्येय ठरवतील पाडवी संघ. साहिलच्या बॅट मधून आलाय झंझावत असा स्ट्रोक आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. अजितची जागा भरून काढण्यासाठी आला होता साहिल. आणि जशा प्रकारे अजितने बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये, मॅन ऑफ द मॅच ठरला होता, तिथूनच चालू केले साहिलने बॅटिंग. आणि पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावरती. अजून 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूवरती किती धावा एकवटणार साहिल आपल्या संघासाठी. स्ट्रायकिंग एंडला साहिल. पुन्हा एकदा साहिलाचा प्रयत्न होता मोठा फटका लगावण्याचा, पण कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न विशालचा सक्सेसफुल झालेला दिसतोय. आणि निर्धाव चेंडूची सांगता करताना आपल्याला पाहायला मिळतो विशाल. शेवटचा चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवरती किती धावा येणार. स्ट्रायकिंग एंडवरती साहिल. पहिला चेंडूवरती फेस करत असताना षटकार मारला होता. तिसरा चेंडू फेस केलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात आणि जेलबादच्या स्वरूपात बाद होतो तो साहिल. साहिलची जागा भरून काढण्यासाठी मैदानात जाणार आहे तो अभिजित. शेवटचा चेंडू, धावफलक स्थिर. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळत असताना अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी राहिली विशाल यांची. आणि साहिलची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो अभिजित शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. 45 धावा धावफलकावरती आहेत. पंच 2 मिनिटं थांबा. शेवटचा बॉल घ्या खेळून. आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. चार षटकांच्या समाप्तीनंतर
तर येणारे तर फुफुरे संघाचा एक लेजेंडरी खेळाडू संदीप गायकवाड यांचा आपण इथे वाढदिवस साजरा करणार आहे. तर येणारे 24 चेंडू मध्ये 46 धावांचं लक्ष असेल. तर मोरिया 11 अंतरी खुर्द या संघासाठी. तर मंचावरती आपला फुफुरे संघाचे शिवशक्ती 11 फुफुरे संघाचे कर्णधार करता धरता संदीप गायकवाड यांचा वाढदिवस आपण साजरा केला. येणारे 24 चेंडू 46 धावांचं लक्ष वेधत असताना आंतरिक संघाकडून ओपनिंग पेअर पाहायला मिळतोय. अमोल आणि ओमकार स्ट्रायकिंग एंडला राहील तो. तर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो संघाचा संघनायक मोरिया 11 स्वयंभू 11 आंतरिक खुर्द संघाचा संघनायक अमोल पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतोय पाडवी संघाचा रोहन. 24 चेंडू 46 धावाचं लक्ष सुरू असताना पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू पहिल्या चेंडूचा सामना करत असताना अमोलच्या बॅटमधून चेंडू लॉप झालाय. क्षेत्ररक्षक आहे किरण पाटील. आणि झेल पूर्णत्वास नेतोय किरण पाटील. काय बॅटिंग राहिली होती या किरण पाटीलची. तसंच यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागलाय. अमोल पाटील कॅप्टन संघाचा संघनायक. अमोलची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय स्वयंभू 11 आंतरिक खुर्द संघाकडून विशाल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज रोहन सामना करेल विशाल. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागला अमोल पाटीलच्या स्वरूपात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. लगातार 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्यात यश मिळालं. दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय निर्धाव चेंडूचा. डॉट चेंडूची सांगता. काय षटक आता होतोय रोहन. जरी माझ्या बॅट मधून रन नाही आलं तरी मी माझ्या संघासाठी 100% देणार असं गोलंदाजीतून दाखवून देतोय. पण तत्पर काय फटका सजवलाय विशालने. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. लॉफ्ट केलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो रोहन. सामना करेल विशाल. कुठेतरी पावसाचं बेनिफिट घ्यावं लागेल रोहनला कारण पाऊस पडल्यानंतर चेंडू स्किट होतो. जसं मी म्हटलं टप्पा ठेवला आणि टप्प्यावरती कार्यक्रम केला विशालचा. निर्धाव चेंडूची सांगता रोहन यांच्या मार्फत. 5 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तेच तर्रार गोलंदाजी यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकताय. किरण पाटील कॉलनी क्रिकेट खेळत असताना नेहमी यष्टी रक्षकाची
भूमिका निभावत असतात. आणि यष्टीरक्षण करत असताना किरण पाटील यांच्या हातातून चेंडू काय जाईल, काय बॉलची मजाल आहे, तो जो पाठीमागे जाईल. अतिशय कडक आणि भेदक असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं किरण पाटील यांच्याकडून. आणि रोहनच्या जागी गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय. आलाय तो साहिल, पहिला चेंडू घेऊन येतो साहिल, सामना करेल ओमकार. आणि ओमकारने काय शॉट दिलाय, काय लॉफ्ट केलाय चेंडूला. चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज एक यंग टॅलेंट पाडी संघाकडून खेळत असताना साहिल. आणि स्ट्रायकिंग एंडला सुद्धा एक यंग टॅलेंट स्वयंभू 11 आंतरिक खुर्द संघाचा ओमकार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर झालं नाही. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेण्यात यश, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश मिळालं. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि यॉर्कर वरती खणखणीत असा षटकार लगावला ओमकारने. धावसंख्या 6 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. कुठेतरी रोहनचं षटक महागडं, कुठेतरी रोहनचं षटक महागडं पडतं की काय. 3 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. साहिल, सॉरी क्षमा करा, साहिलचं षटक महागडं पडतं की काय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो तो यंग टॅलेंट पाडी संघाकडून साहिल. पुन्हा एकदा साहिलचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची सांगता केली साहिलने. अशीच भेदक गोलंदाजी, असाच भेदक मारा करावा लागेल. डॉट्स बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल, तेव्हा कुठेतरी आपण सामना आपल्या बाजूने झुकवू असं रोहनने साहिलला सांगितलं. आणि जसं साहिलला रोहनने कानमंत्र दिला, तदनंतर 2 लगातारच्या डिलिव्हरीज डॉट घालवण्यात यश मिळालं साहिलला. यंग टॅलेंट वर्सेस यंग टॅलेंट पाहायला मिळतं आपल्याला मैदानात. एका बाजूने साहिल, दुसऱ्या बाजूने ओमकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि यष्ट्यांच्या पाठीमागे किरण पाटील. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना काय उत्कृष्ट गोलंदाजी. रोहनचा कानमंत्र कुठेतरी उपयोगी ठरला साहिलला. आणि लगातारचे 3 चेंडू साहिलने निर्धाव घालवले. साहिलची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होताना पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती येतो तो हर्षद. येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज असेल स्वयंभू 11 आंतरिक खुर्द संघाला. तिसरं षटक कोण आता येणार विचार विनिमय चाललाय. आणि अजितने हर्षद यांच्याकडे दिशा दाखवली. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला विशाल. बॉलिंग एंड वरती आलाय पाडी संघाचा पुन्हा एकदा एक यंग टॅलेंट हर्षद. पंचांचा इशारा आलाय. अतिरिक्त चेंडू धावसंख्येत 1 ने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू 25 धावांची गरज. पुन्हा एकदा हर्षदचा चेंडू, भेदक मारा. जसं मी म्हटलं होतं ना, पाऊस पडल्यानंतर कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या टीमला बेनिफिट मिळतं. कारण चेंडू ज्यावेळेस हा लबर बॉल आहे ना, हा खेळपट्टीवरती पडल्यानंतर स्किट होतो. जेवढ्या स्पीडनी पडणार त्याच्या दुप्पट स्पीडनी तो पुन्हा फलंदाजाकडे जातो. त्याचाच उपयोग, त्याचाच कुठेतरी बेनिफिट
पाडी संघाला भेटताना पाहायला मिळतंय. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळतं ओमकारला. विशालला धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. समजदारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं विशाल यांच्या मार्फत, कारण ओमकारच्या बॅट मधून मोठे शॉट्स येत आहेत, मोठे फटके येत आहेत. कुठेतरी स्ट्रायकिंगला नेलं पाहिजे ओमकारला. तोच ओमकार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणि एक धाव घेण्यात यश मिळालं ओमकारला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती गेलाय तो विशाल. जसं रोहनने साहिलला कान मंत्र दिला होता ना, तसं अचूक टप्प्यावरती साहिलने गोलंदाजी केली. तसंच आता आपल्याला पाहायला मिळालं अजितने सुद्धा कुठेतरी हर्षदला कान मंत्र दिला, आणि त्याच रीतीने त्याच दिशेने हर्षदची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. पुन्हा एकदा हर्षद, क्षेत्ररक्षण झाले आणि विशालला तंबूत परत पाठवण्यात यश मिळाले. धावचीच्या स्वरूपात बाद झाला विशाल. कुठेतरी ओमकारला स्ट्राईक वरती नेण्यासाठी स्वतःचा बलिदान, आपल्या विकेटचं बलिदान दिले विशालने, आणि ओमकारला स्ट्राईक वरती पाठवलंय. विशालची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आला तो अमोल सागर. विशालची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय सागर, पण स्ट्रायकिंगला गेला ओमकार, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. असा ओमकार स्ट्रायकिंग एंड वरती. हर्षदने पुन्हा आपटलाय आणि पुन्हा परफेक्ट टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळाला, आणि पण निर्धाव चेंडूची सांगता केली हर्षदने. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद, सामना करतो ओमकार. पुन्हा तोच टप्पा, तोच प्रकार, आणि हिट विकेट झालाय. पंच निर्णय का हिट विकेट आहे का सर? ओके, धन्यवाद. आणि हिट विकेट झालाय तो ओमकार तंबूच्या आश्रयाला परतेल. कुठेतरी चुकी करताना, कुठेतरी स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये व्यत्यय आला नाही, कुठेतरी तो हिट विकेट झाला. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येईल तो आता स्वयंभू 11 अंतरी खुर्द या संघाकडून. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आले ते. येणारे 6 चेंडू, 23 धावांची गरज, आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला एक यंग टॅलेंट. अजितने विश्वास दाखवला वेदांत वरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाठवलं वेदांतला, आणि त्याच विश्वासाला पात्र ठरतो वेदांत. क्षेत्ररक्षक आहे, काय झेल घेतला, उत्कृष्ट झेल. किरण पाटील, क्षमा करा, अभिजित याने झेल घेतला. उत्कृष्ट असा झेल आपल्याला पाहायला मिळाला अभिजित यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवरती आणि सागरची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आला सागर. पाहूया आपल्या सागर काय करतोय आपल्या संघासाठी, आंतरिक खुर्द संघासाठी. येणारे 5 चेंडू, 23 धावांची गरज. बरोबर ना सागर? 5 चेंडू 23 ची गरज असताना मैदानात आलाय सागर, आणि क्षेत्ररक्षणात कुठेतरी बदल करताना पाहायला मिळतो आपल्याला वेदांत. काय पावसाने हजेरी लावली आहे, वा वा वरुण राजा. आयोजकांचा सामना आहे आणि आपली हजेरी तोडीस तोड. पुन्हा एकदा वेदांत, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, काय गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती झेलबाद करण्यात यश मिळालं. दुसरा चेंडू निर्धाव. 4 चेंडू 23 ची गरज. 4 चेंडू मध्ये 4 मोठे फटके. 22 4 चेंडू 22 ची गरज, 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत. अतिरिक्त चेंडू, धावसंख्येत 1 ने वाढ होते.
वाईड +1. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू 20ची गरज. कुठेतरी वेदांच्या हातातून बॉल स्किट होते. जसं मी म्हटलं होतं ना सर की हे पावसाळी क्रिकेट आहे. नो +1. धावसंख्या 2 वाढते. उघडा डोळे बघा नीट कारण येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडूचा सामना करेल सागर. बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत. आणि एक लिगल डिलिव्हरी. पावसाळी क्रिकेट याचीच तर मजा आहे. ज्यावेळेस वेदांच्या हातून बॉल स्किट झाला आणि आता बॅट्समनच्या हातून बॅट स्किट झाली. याच्यामध्ये तर मजा आहे. यालाच तर पावसाळी क्रिकेट म्हटलं जातं. काय वरुण राजाने हजेरी लावली. जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळते पावसाची इथे. शेवटचे 2 चेंडू. शेवटचे 3 चेंडू. 3 चेंडू वरती. एक रन घेतली का 19ची गरज ना 3 ला 3 मोठ्या फटक्यांची गरज असताना वेदांतने अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. 2 चेंडू 17ची गरज. पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडू धावसंख्येत 1 वाढ होते. शेवटचे 2 चेंडू. 2 चेंडू मध्ये कळणार की कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज वेदांत. सामना करेल तो फौजी. आणि निर्धाव चेंडूची सांगता करताना आपल्याला पाहायला मिळाला वेदांत. अतिशय उत्कृष्ट आणि भेदक गोलंदाजी. काय गोलंदाजी राहिली या वेदांतची. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे पण फक्त बघायची भूमिका कारण चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 वाढते आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळालं. स्वतः आयोजक संघ पाडवी संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारली. तर मी विनंती करेन किरण पाटील मॅन फ्रॉम पाडवी